तुम्ही बघू शकता 2 पेरू घेतलेत बरं का. मी आता ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहे बरं का. आता ह्याची भाजी तुम्हाला दाखवते कशी करायची. कसं तुम्हाला दाखवते. प्रेस दिलं तुम्ही बघू शकता. मी कढई ठेवली बरं का. हे बघा कसं चिरून घेतलंय बघा. असं चिरून घ्यायचं बरं का. हे बघा तुम्ही पाहू शकता बघा. हे बघा सगळं लागणारं साहित्य. आता तुम्ही बघा किती सिंपल करायचं तुम्हाला दाखवते बघा. कढईत बघू शकता. जास्त तेल नाही टाकायचं. तेल तापू द्या. थोडी जिरी मोहरी टाकायची बरं का. त्याचा असा तडका बसला पाहिजे छान. अशी फुटू द्यायची मोहरी. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता सुद्धा टाकू शकता. पण माझ्याकडे कढीपत्ता नाहीये. बघा असं फुटू द्यायचं बघा. चांगली तेलात अशी फुटली ना तर छान लागतं बघा. आता आपल्याला स्लो करायचा गॅस बरं का. गॅस मग काय टाकायचं माहिती का. तिखट वगैरे टाकायचे बघा. घरातले तिखट अर्धात टाकलं बरं का. जास्त नाही टाकला मी. आणि चवीपुरतं मीठ की लगेच हे टाकायचं बरं का. असं तुम्ही बघू शकता. थोडं कलरचं वरून टाकते. आलंय सिंपल आहे. जे खाणार नाही ते खाईन. तुम्ही करून बघा. हे एका प्लेटमध्ये काढून दाखवते. खूप सोपी रेसिपी. 5 मिनिटात 10 मिनिटं पण लागत नाही पेरूला. त्याला शिजायला वेळ लागत नाही का. धना कोथिंबीर पण टाकायची थोडी. कसं झालंय साधं सिंपल लाल तिखट जिरी मोहरीची कढीपत्ता थोडा टाकायचा. इतकी सिंपल झाली ना. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा. खूप सिंपल भाजी. तोंडी लावायची छान आहे बघा. मी असं चमच्याने सुद्धा खाऊ शकता. तुम्ही पाहू शकता मी कशी पेरूची भाजी केली सिंपल. तुम्ही बघू शकता. इतकं सुंदर लागतं ना खायला. तुम्ही करून बघा. खूप सोपी रेसिपी बघा. असं तुम्ही नाश्त्याला पण करून खाऊ शकता. पेरू बघा का चांगला असतो. पेरू खाल्लेला आपल्या शरीरासाठी चांगला आहे बरं का. पेरू खाल्लेला. हे पेरूची भाजी करून बघा. तुम्हाला माझी भाजी पेरूची करणं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. देशूला. आमेन.